लय शान समजते काय स्वतःला. हा मी बी असं एक दिवस असा इकडे या ना. इथे बसा, इथे बसा. डोकं फिरलेलं बरं का माय सुगंधा. अहो बसा हो खाली. तुमचं सदा डोकं फिरलेलं असतं. काय झालं? आमचं मांडा साकात धरून डोकं खातय. लय शान समजते काय स्वतःला. तुम्हाला पारीबद्दल बोलायचंय का? आम्ही मंडळ कोणी माझं. अहो मग एवढे कुत्र्याने धावू लागले. मला काय माहित तुम्ही काय बोलताय. बायको म्हणा ना मग. काय केलं तिने आता? तुझ्यावर नाही धावत तिच्यावर धावतोय. अहो झालं काय झालं भाऊजी ते तर सांगा. झालं काय म्हणजे मी तिला फोन केला. सुगंधा तू सांग आता किती दिवस झाले यायचं का नाही तिने इकडं. माय किती तारमळ चालली मी हाताने करून खातोय. हा ते पण आहे खरंच ना. तिला समजायला पाहिजे आपला नवरा आहे. त्या हाताने स्वयंपाक करावा लागतोय. कपडे बिपडे हातानेच धुवायचे. यायचं निघून. मग का बरं नाही म्हणते आता? का बरं म्हणजे तुला सांगतो तिला आहे ना सासूरवाडीला नव्हतं जायचं. आमचा साडू नाही का ती तिकडे गेली. मला येतं खोटं सांगितलं आणि तिथं दापानली. म्हणजे बहिणीकडे गेली का? हा बहिणीकडेच गेली. अहो गेली असं 2 दिवस एवढं काय? 2 दिवस? अरे आज 6वा दिवस उगलाय 6वा. तुला सांगतो त्यांनी घेतली भूषणाने बुलट आणि मला भूषण सांगत बुलटच त्यांनी घेतली बुलट. आता तर मी काय करू तुम्ही बसा तसेच. मग तिचं काय म्हणणं आहे तुम्ही पण गाडी घ्या असं? हा मी कशी गाडी घेईन. माझं ऐपत आहे का आता गाडी घ्यायची. ते आहेत मोठे ते करोडपतीत. आपण आपलं अंथरून किती. अहो कोण म्हटलं करोडपती लोकच गाड्या घेतात? आणि तुम्हाला सांगू का ती काही चुकीचं नाही बोलली. प्रत्येक बायकोची अपेक्षा असते का आपल्या नवऱ्याकडे गाडी असावं. 4 चौघात कुठं आलं गेलं कार्यक्रमात गेलं त्या महामंडळाच्या बसने हिंडायचं का दरवेळेस. त्यापेक्षा आपली स्वतःची गाडी असली का पटकन माणूस नवऱ्याच्या मागे बसून टणकून बसून जातं. आयटीत ते पण. तिची इच्छा आहे ना घ्या ना एखादी गाडी. मग सुगंधा आता पैसे नाहीत. ऐपत आली घेईन नंतर. अहो तुमचं नेहमीच आहे असं. थोडे पैसे आले का लगेच तुम्हाला उडवायचे पडतात. तेव्हाच ते मागे ठेवले थोडे किती हप्त्यावर घ्या एखादी पण घेऊन टाका ना. तिची अपेक्षा आहे तेवढी तर. काय होतं हो तुम्हाला जालू भाऊजी? काय गरज पडती तिची गाडीची. अरे तुला सांग तू कुठं जर जायचं म्हणलं ना मस्तपैकी बॅग भरून आयटीत कपडे इस्त्रीचे बिस्तरीचे घालून महामंडळाची बस. किती लाखाची सांग ना. किती लाखाची आहे? 35 लाखाची. अहो ती 35 नाही 50 लाखाची असू द्या. ती तुम्हाला पाहुण्याच्या घरापर्यंत घेऊन जाते का? तिथून 4 किलोमीटर लोकांची गाडी बोलवायची नाही तर मग पायी जायचं. कोण सांगितलं? अरे एक माणूस आहे घंटी वाजायला निसता त्याला पेमेंट किती असेल तुला माहितीये का कंडक्टरला. ते भूषण नका सांगू. ते काय तुम्हाला फुकट घेऊन जात नाही. भाडं द्यावं लागतं त्याचं पण. त्यापेक्षा तू स्वतःची गाडी असली का 100 रुपयाच्या पेट्रोल मध्ये 50 किलोमीटर गाडी जाती. मला माहितीये तू बी बाया माणूस आहे ना म्हणून ते बाईचीच कड वाढणारी बस एकटीच. अहो जालू भाऊजी. राम राम जालबा. राम राम. आला बा जालू. काय म्हणतो? तुमची बुलेट दे ना. कशाला लागेल तुला? कशाला म्हणजे विकत देऊन टाका ना मला डायरेक्ट. विकत टाका. तुला काय दुसरी घ्यायला काय झालं? कशाला माझ्या गाडीच्या मागा लागला? कशाला म्हणजे जुनी झाली ती बुलेट. तुम्हाला शोभ होती का सांगा. आता गावात एवढ्या मोठ्या माणसानी जुनी गाडी घेऊन हिंडायची म्हणजे शोभन का? तुम्ही मला सांगतो डेपोटी आता कंपनीने एवढी भारी बुलेट काढली ना कमराला आराम देते ती. शिटावर बसली ना तरी कमराच आहे ना मनके बिनके फ्रॅक्चर होत नाहीत. भाऊ जुनी बुलेट आता जरी जुनी झाली असली ना मी नवीच घेतलेली ती. माझ्यासाठी नवीनच आयुष्यभर. आणि माझी पहिली बुलेट आहे आणि पहिली गाडी आहे. त्याच्यामुळे मी विकू शकत नाही. तू मग याड करू नको उगाच. मग ती अशी जरी पडून राहिली माहिती तरी चालत. तुमच्या शरीराचा विचार करतोय. ज्याला प्रत्येक माणसाच्या शरीराचा विचार नाही करी पण तुमच्या करतोय. कारण तुम्ही गावातली डेपुटी आहेत का नाहीत. मला सांगतो एवढी भारी दिसते ना. मला सांगतो ती जर गाडी तुमच्या दारात आली ना डेपुटी नात कोळा पुढल्या वेळेस तुम्हालाच परत सरपंच पद भेटायला बसले. त्या साधा भाऊला अजिबात लोक निवडून नाही देणार. काय माहितीये का गाडीकडे बघून. असं ना. मग आपण काय करू इलेक्शनच्या आधी ती गाडी घेऊ. ती बी गाडी ठेवून ही बी ठेवू. दोन्ही ठेवू. मला नाही ऐकायची. तो आवडीचा कलर घेईल मी त्यावेळेस. येड्या करू नको. जाय पण गाडी नाही द्यायची मला. द्या ना. नाही रे जालू भाऊ माझी पहिली गाडी आहे. तू येड्या कम करतो. बुकच काहीतरी घुसपाट घेऊन येतो. तुला काय गाडीचं घोळ भरलंय आणि तुला काय करायचं गाडीची आता? कशाला गाडीची मुग हे करून घेतो? खेकसू नका. मी गोडीत जाईन. खेकसू नका. तुम्हाला माहिती आहे ज्याल्यावर खेक असल्यावर ज्याल्याचं डोकं गारक्यास बिंगत. बरं तू एक बिंगलेला जो काय ना जागेवर राहत. आणि जालू भाऊ मला गाडी द्यायची नाही. मला आहे ना गाडी माझ्या आयुष्यभर तीच राहणार आहे. आणि घेतली तर मी नवी जरी घेतली तरी गाडी तीच राहील माही. चालतंय चालतंय आणतो मी माझं डोकं जागेवर. जा मला म्हणतो केकसू नका. तू केकच माझ्यावर आईल. हे चांगलं आहे. काय रे काय लागला आता? काय मला काय म्हणायचं एखादी सेकंड असली गाडी कुठं टाऊक मध्ये बघा ना आपल्याला. मी सांगन तुम्हाला.
मी तुम्हाला सांगन. मग आली ना टाऊक मध्ये मी 100% तुमच्या घरी येईन आणि तुम्हाला सांगन. काही झालं ना मला डेपुटी 4 दिवसात 2 दिवसात गाडी घ्यायची म्हणजे घ्यायची. आज भेटली तरी मी आणि चालेल ना, मी बघतो तुम्हाला सांगन चांगली गाडी. तुमच्या करता मी स्वतः हिंडन. चालतंय. मी तुम्हाला आहे ना 4 वेळेस फोन करीन अजिबात. हा करा करा करा. झोप येऊ नाही देणार ना. अजिबात. आईला याचा नंबर आज आजचे दिवस तरी ब्लॉकला टाकावा लागतो. त्या शिवून भेटून द्यायचं. अरे करा ना फोन. मी सांगन ना 2 दिवसात बघतो ना गाडी. पुढे गेल्यावर माझ्या डोक्यात विचार काय? आला डेपुटी, जो तुमचा कलर आहे ना व्हाईट, ती मला भेटायचा नाही कोणत्या बाजारात. कारण व्हाईट कलर विकायला नाहीत ना गाड्या, ती तुमची मला देऊन टाका ना. लय गाड्या आहेत व्हाईट कलरच्या. तू एक एक बघायला जाशील ना तर 100 भेटते तुला. आणि आपण काय करू, तू कोणत्या कलरची गाडी घे, आपण त्याला व्हाईट कलर करून घेऊ. जा बघा 100% मी माझ्या पदर तुला व्हाईट कलर आणून देईन. बस आपण घरी मारू, तू टेन्शन ना घेऊ. जा. जीप दाखा. हं. हा शब्दाला शब्दाला पक्के. माही काळी जीप नाही मग तुझ्यासारखी. म्हणजे माय काळी का? नाही नाही तुझ्यासारखी चांगली जीप आहे माही म्हणलं मी. हा. मी वाईट नाही म्हणलं, तुझ्यासारखी चांगली जीप. चालतंय. जा 4 वेळेस फोन करीन. कर ना, जा ना. जा रे, डोकं आउट होईन रे डेपुटी तू एखाद्या मारलं. ह्यो इथून गेला का इथं, इथून गेला का इथं, इथं इथं बाबा इथं 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 इथं. काय का बोला काय करीत होता? तर अय, काय करतो मोबाईल मध्ये? झालं बा आऊट. तो आला ना आऊट झाला माणूस लगेच. साधा एखादा त्या मोबाईल मध्ये बोट घालू ना ते डोक्याला केस नाही राहिले बघ, उडून चालले झाप. तुझ्या दाढी दे ना मला लावायला दाढीचे. ए रे खुराब दाढीचं. पिकली माही दाढी. बोल काम बोल, काम बोल, काना काना बोल जरा. तुला सांगतो बाबड्या, मला आहे ना एखादी गाडी घ्यायची. एवढी गाडी भारी पाहिजे. बसलं ना माणूस त्याची इमेज पडली पाहिजे गावात. डायरेक्ट शोरूम गाडी घेऊ ना आपण मग. शोरूम मग येडबीड लागलं काय बाबड्या? किती पैसे लागत त्या गाडीला? अरे फक्त डाऊन पेमेंट भरायचं होतं 15-20 हजार रुपये फक्त. बाकी हप्ते नाही आपले. हप्ते मग व्याज दर पडत नाही काय त्याला? अरे पण गाडी आहे ना तुझ्याकडे, गाडी अशी फिटून जाईन वर्षभरात. नवीन नको तुला आहे नवीन. ना व्याज दर कमीत कमी. माझा मित्र आहे शोरूम मध्ये, कोण? तुला व्याज दर पण कमी लावायला सांग त्याला. आणि तुला अशी 1.5 वर्ष तुझ्या हक्काची गाडी होऊन जाईन ना. मग का काय नको माझ्या डोक्यात भुसा घालीत जाऊ. तुला सांगतो मला आहे ना सेकंड गाडी बघ, इडी वाकडी काय ना बघ. बुलेट बघ, जाऊ दे व्हाईट बुलेट बघ, डेपुटी सारखी. अरे नवीची मजा असते ना भाऊ. सेकंड मध्ये काय रे, तुला कळतं का गाडी म्हणजे काय? तुझ्या दारात गाडी बघितली ना अशी तर नोकाच्या नजरा असे भिर 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 निसत्या बिंगल्या पाहिजे अशा. अर जादूनी गाडी घेतली. ऐक मग, विकतो अर्धा एकर राहिलेले. नाही नको ज्ञान सांगूस, मी सांगितलं तेवढं बघ. एखादी बघ ना मोबाईलवर येत असते ना गाड्या जुन्या पाण्या. बरं आपण OLX वर बघू. बघ बुलेट नसली तरी चालेल. कशी आपली अरे OLX वर बघू आपण. हा? OLX साईट असते, वेबसाईट, त्याच्यावर असतात गाड्या. बघ ना, तुला सांगतो बुलेट नसली ना तरी चालेल, फक्त गाडी ना चांगली पाहिजे. तिला खर्च नाही झाला पाहिजे रे लई. अशी गाडी बघ. कमीत कमी असे वापरले गाडी बघायची फक्त, आणि दिसायला पण भारी समजा. एक हाती भेटली ना भारी होईल बरं का. इथं थांब थांब थांब, हा हे बघ आता. आता हे जे आहे ना, ही ही चांगली का? होय, भारी दिसतील राव. हा बघ, याची जी प्राइस आहे ना ही आहे 17,000 बरं का. काय? 17,000, पण हे मॉडेल जुनं आहे जरा. नाही आपल्याला 50 पर्यंतच बघ. बरं ही बघ आता, ही 2018चं मॉडेल आहे 2018. आणि प्राइस 50,000. दिसायला पण गाडी जरा लई. अरे भारी बस होती ना, मग मोगाची महाग जात होती आपल्याला, आहे का नाही? हे चल बुकिंग करून टाक. करायची बुक? हा. ओ वहिनी, चला बरं लवकर. कुठं? अहो त्या जालूनं दाढी आणली, त्याची पूजा करायला तुम्हाला बोलवलंय. लवकर 2 मिनिटात चला. अयो गाडी आणली होय. हा लगे पूजा पण करायची. हा मग आता परी आली का? नाही काय सांगता नाही, पण तुम्हाला बोलवलंय. बरं चल मी आलेच. केस बिस विचारते ना थोडेसे. अहो अशाच लय भारी दिसते तुम्ही. अरे जाय ना, आले ना मी. या जाय लवकर. हे ठीक आहे, ताट बाबाकडे देऊन टाक. चादर वाढायला कोण राहील माझ्याकडे असतो ताटपुडं. मग? अयो आणली का असं? काय काय भारी गाडी आणली होती तुम्ही. हा. आणि चादर का पण टाकली त्याच्यावर एवढी मळालेली? अय, येडी काय काय सुगंधा. ते शोरूमला नाही का माग चादर टाकी मोठ्या लोक मग उडीत. शोरूमला म्हणायचंय का? हा. शोरूम हा. जरा शब्दांची उच्चार जरा तुम्ही या लादले उच्चार जरा तुमच्याकडे हे पेन काम करायचं असतं. तू मागत हा माता. हा मागून चादर वाढायची. आणि तू आहे ना काय करायचं माहिती का सुगंधा, चादर ओढली का लगेच पुढे जायचं आणि लगेच पूजा करून टाकायची गाडी. बर बर चल.
तू रील काढ. असं काम सांग ना तू. एवढी ऐ इकडे ये. हे बघ फेसबुकला कशी काढली माझ्या साडून रील. साडू कोण माहित नाही तुला? कानिपनाथ कचरू विघ्ने यांना ना लगेच शेअर करतो. रील झाले. टॅग कर म्हण टॅग. हा तेच काय ते. शेअर कर टॅग करू डायरेक्ट. हा तशीच आली पाहिजे ना. काढायची कशात माझ्या मग यांच्या मोबाईल काढू का आयफोन. हे घ्या माझ्या आयफोन मध्ये काढा. जा पुढून जायचं. मस्त पैकी थांबा असं. ते सर का मी चप्पल बाजूला काढते. थांब सरलच मी बाई चप्पल काढायची. रेडी का? हा रेडी. हा सुगंध बघ. हा रेडी. हा का हो, ही गाडी जुनी काय? हा ऐ जुनी का असा ना पण काय झालं अहो पूजा करताना व्हिडिओ झाला नाही तुम्ही लगेच ओके कस काय म्हटले? परत काढतो चला. हे टाक चादर. आता कशाला चादर टाक आपण एडिट करून घेऊ ते बरोबर. हा का? डायरेक्ट वहिनी तिने एडिट करून तुला. हो आम्हाला द्या ना. तू पण घेतो मस्त दिसतोय. बरेच नारळ बिरळ कोण फोडणार आहे आता? नाऱ्या हा थांब ना आम्ही फोडतो. मला पाया पुढे तिच्या. मोठे माणसं फोडायचे असती. मोठं म्हणजे आता कोण फोडून? मोठे म्हणजे नावाजले माणसं हा, ये. तुम्हीच फोडा ना. ऐ कोण नाही मी फोडणार. मालक कोण आहे? गरीब. मोठे पेट्या काय आले इथं. माझी गाडी मी माझा फोडी. फोडा. ठीक आहे दगड घे. डेपुटीला कोणाला सांगायचं होतं परत जाऊ दे फोड. काय देवपुटीला काय सांगायचंय? नारळाच्या मापचा आहे. वय भाऊ सर आपल्या अशोक सर यांना पण बोलायला पाहिजे तो. जपरी फोडू का? हा फोडा ना. हा रील मध्ये घे ना नारळ फोडतानी. इकडे हे काय करतो? काढायला आणलं काय आणलं. चल भाऊ फोड. फोडू. मी दिसते का त्याच्यामध्ये? हा सगळे दिसतात. तू थोडा असं ये इकडं. हा 1 2 3 स्टार्ट. अरे वा. अरे गाडीवर. बघ ना किती गेले फॉलोअर्स. हाल तुला कमेंट बघ. आले तरी वाच ना मला एक म्हणतोय खूप छान बरं का. एक म्हणतो अरे गाडी भारी घेतली. एक म्हणतो पण चादरीचा कलर वेगळा पाहिजे होता. खाली बघ ना श्यामराव. काय काय म्हणतोय? श्यामराव काय कमेंट माहिती तुला? काय चादर कशाला गोदडी घ्यायला पाहिजे म्हणतोय. काय हा ऐ काय म्हण बर का बाबड्या. श्याम्या माया जळतो लय जळ कुठाय. अरे पण जळायला जाऊ दे. खाली तुझ्या जो साडू आहे ना साडून खालून लगेच हसायचं हे टाकले बघ. कुठे? अरे पण असं नव्हतं करायला पाहिजे. श्याम्या ना कधी बी ना खंदीचे याच्यात हे करतो. वरणात. हा त्याला आहे ना सोडणार नाही राव मी ना. त्याला बघ तू दिसू दे रे. त्याला आहे ना माय डोकं जर फिरलं. जाऊ दे एवढं नसतं करायचं. खालून कमेंट बघ ना किती अजून वाच बरं किती एकच आहे का दोन? पण त्यांनी एक श्यामरावनी एक कमेंट केलं तुला. खाली अजून कमेंट सुद्धा वाईट वाईट कमेंट. बाबा काय चाललंय? हा चांगलं चाललंय ना. काय चाललंय सारखा मग? सारखा काय सारखा? अहो पण तुम्हीच केली कमेंट. कोणती? गाडीला माया कमेंट कुणी केली? नाव असं त्याच्यावर. श्यामराव. मग आपलंच आहे ना. ऐ श्याम्या तुला सांगतो काय संबंध होता माया खालून कमेंट करायची? त्याला काय त्याला काय- दादर घेतली मी गोदड घे म्हणलं. त्याला काय एवढं विषय ते. ऐ दाताड विचकू नका बरं का. खालून बघ किती घाण कमेंट आल्यात. कोणाच्या लोकांच्या. लोकांचं काय करायचं मला वाटलं बाबा सादरीपेक्षा गोदडी. अहो पण ते विलासरावचा मेव नाही खाली तो हसणारा साडू. हा मला फोन केला ना तिने. फोन पण केलता का? हा श्याम्या तुला गपचिप सांगत होती ना पहिली डिलीट झाली पाहिजे. नाही तर माया डोकं जर फिरलं ना मी तुला लय करीन. जालू भावड्या. सोशल मीडिया असतो तुम्ही पोस्ट टाकायची कमेंट करायची मर्जी आमची. सोशल मीडिया वाईट चांगल्या सोसायच्या. का स्वासायच्या तुला कुणी द्यायला माया खाली कायच गरज आहे सोशल मीडिया पेजले. कसं असतं माहितीये बाबा सोशल मीडिया विषय असा असतो. हा. आपण जर ती पोस्ट पब्लिक केली तर कोणी पब्लिक येऊन त्या ठिकाणी कमेंट करू शकतो. ते सोशल मीडियाला कर ना मानव कमेंट. मला काय चाल करतो खालून? सोशल मीडियालाच केली बाबा सांग त्याला समजून. हा पण आपण पण सोशल मीडियाचं एक हे असतं की आपण चांगलं भान ठेवायला पाहिजे. भान भान ठेवावं. ठेवूनच केली नाही मी कुठं काय वाईट बोललो. हा. चादर नाही तर गोदडी घ्यायची. वाईटच बोललेला आहे तू. पहिले डिलेट आण नाही तर तुला सांगतो बरं का माझ्या डोकं जर फिरलं ना. तू या ना गावातल्या कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तीकडे चल आणि त्यांना विचार सोशल मीडिया म्हणजे काय असतो. ज्याला त्याला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार असतो. नाही तुम्ही पब्लिक करायची नाही ना. कोणी सांगितली होती? कोणी सांगितले मग हा, चल चल ना डेपुटीकडे. फक्त ते काय म्हणू ते रे, चुकलं म्हणून तुला गार पिंगून आपटे मी. मला होय? अरे हा, सोड बाबा. चल 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 अरे बाबा तू गप्रे याला कळू दे सोशल मीडिया काय असतो. तुला सांगतो बाबा. चल बर का बाबड्या मध्ये थांब. बोट घालून तू ये अरे नको बोट बरं का. नाही घाल 2 मिनिटं ऐकून घ्या ना बाबा. काय असं असतं
आपण समज बसायचं शांतपणे मिटवू ए, ना. ते नका ते भाकड खाता चल त्याच्या माग नको लगेच जा मग करा भांडण तिकडं. माणूस चांगलं सांगत ऐकून नाही घ्यायचं काय नाही. तुला सांगतो मला काय सांगू नको तुला आपलं मला भांडतो काय बी. बस, घ्या ना, चल द्या ना, भाऊ. जा. काय सांगू नको म्हणजे तुला काय गरज होती तिथे बोट घालायची. मला अधिकार आहे सोशल मीडियावर कमेंट करण्याचा. मला कोणी अडू शकत नाही. तुला अधिकार आहे माय खालून कमेंट करायचं तुला अधिकार दिला का माझ्या फेसबुकवर कमेंट करायचा अधिकार दिला का. काय झालंय कुठं कमेंट केली कशाला त्याच्या फेसबुकला गेला अहो, गाडी घेतली त्यांनी सेकंड हँड. हा मग ज्याला सांगितलं नाही तो सांगितलं नाही म्हणजे मी फेसबुकला टाकलंय हे जोड कुठे पेढे नाही खाल्ले तुम्ही आले तुमच्यापर्यंत पेढे? कशाचे पेढे आले तर मला आता कळालंय. मला तर बोललं सुद्धा नाही त्यांनी. बोललं नाही बरं म्हणजे झालं नाही बोललं. आपल्या गावची इज्जत गेली असते डिपुटी. का बरं? काय इज्जत गेली. अहो त्यांनी गाडी लावली शोरूम मध्ये कसं लाल कापड मागून हळूच वडी देत. हा. त्यांनी काय करावं काय केलं चादर टाकली घरातली फेकून दिली मागे उलटी. ए झालंय चादर टाकायची मग मी का? कमेंट केली. काय चादर कशाला टाकायची गोधडी टाकायची. झालं तुला काय ऐकलं तर पाहते चादर काय टाकायची बारदाना टाकायचा ऐकलं अजून मी माझ्या यायला लागले. बरं बरं गप 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 चाष्टा झाली आहे मित्र येतोय चाष्टा केले काय झालं लगेच रडायला लागला. काय चाष्टा केली आज चाष्टा आज डेपुटी तुम्हाला जाऊ दे यांनी ना खाली कमेंट टाकली सगळ्या लोकांनी मला घाण घाण कमेंट केलं कितकं माय टॉर्चर झालं माय पाटलं पार काय. ए कम रे तू हेड्यान करतो कशाला कमी टाकायची बरं तुला चांगलं नाही बोलता आलं आता चाष्टा अशी तोंडवर करायची हे कशा करायची तो आपला मित्र आहे ना. तोंड करायला त्यांनी बोलायला तर पाहिजे होतं आपल्याला. तुला येत नाही आलं का. मला काय सापण पडलं का तो गाडी घेतली म्हणून. अरे त्याला धप्पा द्यायचा असं ना आपल्याला धप्पा. हा? अरे येऊन साधारण खादाने डेपुटी जाळ काय माझ्याकडे ऐपत होती म्हणून मी सेकंड गाडी घेतली हे जळवतोय मायावर. हे बघ शामराव त्याचं बरोबर आहे आपण चाष्टा केली इथं केली ठीक आहे पण तो सोशल मीडियावर काय करायची. अरे एकाने वाईट कमी केली की 4 लोक वाईट कमी लोकाला काय माहित असतं ज्याच त्याच्या ऐपतीप्रमाणे ज्याची ती गाडी घेतं. आता जालूला नाही वाटलं बस शोरूम पर्यंत नाही ऐपत नाही त्यांनी घरी आणली घरी चादर टाकून ओढली. हे बघ सुख ज्याच त्याच्या मान्यवर असतं ज्याच त्याच्या याच्यावर असतं. आपण कोणाच्याही एखाद्याच्या गोरगरिबाच्या सुखावर त्यांनी मग हे केलं म्हणून हसायचं नाही. हा मला सांगा तू वाईट कमेंट केली सगळ्यांनी वाईट कमेंट केले ना. ज्याच त्याचा आनंद असतो ज्याच त्याला आनंद मिळतो ज्याच त्याच्या झालं माफ कर चुकलं मी आहे ना ती कमेंट डिलीट करतो आणि खाली चांगली कमेंट करतो बस का. आता काय उपयोग आहे आता चांगली कमेंट करून झाल्यावर वरून सारून घेतोय. चालू मित्राचं एवढं मनोर नसतं घ्यायचं. अरे तर लहानपणी आता आपण बघत नाही की एकमेकाला शिवाय द्यायचो पार घरापर्यंत जायचो मग असं होतं का दुसऱ्या दिवशी परत गोड बोलायचं. त्यांनी केली कमेंट तो डिलीट करीन त्याचं चांगली म्हणून कमेंट करतो आणि पेढे मी चारितो आज हे बघ याला म्हणजे दोस्त मला नको तुझ्या झाल्या. पेढे. हे बघ तो गाडी घेतली आम्हाला बी अभिमान आहे आमच्या मित्राला हा. कशी का ना घेतली ना तो स्वतःच्या जीवर स्वतःच्या हिमतीवर घेणं महत्वाचं आहे. हा आता तू ना तू तो गाडीची चादर ओढली ना मी पार्टी देणार आज गाडी वा बघ पेढे गावाला मी डेपुटी पार्टी अजिबात नाही गाडी ती धाब्यावर जाऊन आपण नारळ फोडणार. लगेच लगेच डिलीट करतो मी हा. लगेच डिलीट करतो मी. तुम्हाला सांगतो डेपुटी मी गाडी चाली तुम्ही दोघं माग बसा मला ते साडूकडे जाऊन ये ना ठिचून मस्त पैकी हे होईना बात साडूकट जायचं नाही काय नाही. हे बघ आपण कोणाला दाखवायला गाडी घेतली नाही तुझ्या साडूने जरी घेतली असली गाडी ना नाही नाही त्याच्या रिशिव घेतली ऐका ना रिशवर घेतली ना हे बघ आपली रिस आपल्यापाशी कोणाला रिस दाखवायची नाही. तो लक्षात आलं का आपली वस्तू आपल्यापाशी असती. तिने गाडी घेतली म्हणून आपण गाडी घेतली असं नाही आपल्याला गरज आहे गाडीची म्हणून घेतली. तुला सांग का कोणाचाही द्वेष करायचा नाही चालतं. बरं का. मस्त जाय पारीकडे जाय पारीला पेढी घेऊन जाय तिला बी गाडी दाखव आणि साडूला म्हणे साडू तुमची बुलेट बी मला लय आवडली पण माझी बी मी तुमच्या माझ्या आयपतीप्रमाणे घेतली एक वेळ मी बी तुमच्यासारखी बुलेट घेईन. आनंदात बोलायचं साडूला लागण असं बोलायचं नाही. याच्यामुळे द्वेष वाढून आहे ना चांगले चांगले नाते तुटायला लागले. त्याचा साडू चांगला आहे ते मला माहिती आहे तो कानिटनाथ कसुरी विघ्ने ना. कानिपनाथ विघ्ने चांगला माणूस आहे तो. हा. असं येऊन करू नको. एकदा कानिपनाथ विघ्ने साहेबांना बोलव जेवायला इथं. तुझ्या खालून कमी नव्हती टाकली त्यांनी हसायचं तोंड. अरे टाकली असेल यांनी चाष्टा केली म्हणून तू मला चाष्टा टाकली असेल केली. कमेंट देईन तुला नाही जाऊ दे मी डिलीट केली काय टाकली कमेंट आता मी अभिनंदन जालू शेठ हा. कशी का असे ना पण आपल्या हक्काची. आणि मी बी आता आहे ना असा मोठा पॅराग्राफ टाकतो जालूची आमच्या जालूने कष्ट करून गाडी घेतली त्याला शुभेच्छा द्या म्हणून. मग बघ शुभेच्छा किती येतात तुला. तुम्ही कविता लिहा ना लय भारी लिहिता लिहितो, कविता. लिहितो. आता एक काम कर संध्याकाळी माझ्यातर्फे पार्टी लागली आणि याच्याकडून पेढे लागले लगेच पेढे आणायला आणि जाऊ आपण आपल्या जोगेश्वरी मातेला पेढे दाखवायचे आणि सगळ्या आणि मग गावात गाडी गावात वाटायची. वाटायची. चल, चालतंय. चल. गाडीवर फिरू आणि मग वाटू पेढे. चल ओके चल. परत एकदा अभिनंदन जालू भाऊ. धन्यवाद.